सातपूरला भीम महोत्सव समितीची जल्लोषपूर्ण मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सातपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर सातपूर येथील भीम जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजवाडा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सभोवताली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा भव्य देखावा उभारण्यात आला होता. हा देखावा बघण्यासाठी सातपूर शहरातील विविध ठिकाणच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे भीम महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चित्ररथ लुकलुकत्या दिव्यांनी सजवण्यात आला होता. यावेळी संपूर्ण परिसरात जय भीमचा जयघोष झाल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ढोल ताशांच्या आणि डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. प्रसंगी चित्र व मिरवणुकीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, म्हाडाचे रंजन ठाकरे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख, नगरसेवक नितीन बाळा निगळ, निवृत्ती अण्णा इंगोले, अरुणभाऊ काळे, काळूची काळे, नगरसेविका इंदुबाई नागरे, सविता रवींद्र काळे, मानसी योगेश शेवरे, सोनाली तुषार भंदुरे, अभय शेठ दंडगव्हाळ, रविनाना काळे, रवींद्र बाबूराव काळे, माजी सभापती सुरेश भंदुरे, तुषार भंदुरे व समितीचे अध्यक्ष अविनाश काळे, कार्याध्यक्ष आनंदा गणपत काळे, खजिनदार अजय काळे, उपाध्यक्ष बडांगे भिवानंद काळे, मुगल काळे, पद्मराज काळे, वसंत पंडित, शामराव काळे, सुनील काळे, भारत काळे, गौरव नंदुशेठ जाधव आदींच्या हस्ते चित्ररथाच्या मिरवणुकीला नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवाच्या मिरवणुकीत सातपूर परिसरात विविध ठिकाणी राहणाऱ्या भीमसैनिकांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या मिरवणुकीत भव्य ढोल ताशे व डीजेचे आगमन आयोजन करण्यात आले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्ररथाला अश्व जोडण्यात आले होते. हे मिरवणूक सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून सुरू करण्यात आली. ती स्वारबाबा नगरमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली व तेथून सातपूर गावात मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड घोषात काढण्यात आली. संपूर्ण परिसर डीजेच्या तालावर थिरकताना दिसून आला. मिरवणुकीत दिव्य लाईट योजना व चमकीचे फवारे, फटाके वापरण्यात आले होते. या मिरवणुकीत सर्वधर्मीय महिलांचा समावेश दिसून आला. मिरवणुकीला स्वारबाबा नगर, सातपूर, राजवाडा, महादेव नगर, संतोषी माता नगर, प्रबुद्ध नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव नगर व संतोषी माता नगर येथूनही मिरवणुकीचे रथ काढण्यात आले होते. विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वृत्तसंकलन नंदकुमार जाधव. भीम महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यपरिवार, आमचे रंजन भाऊ आहेत, सीमाताई देखील इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सलीमामा इथे उपस्थित आहेत. अनेक मान्यवर, परवेश भाऊ आहेत. त्यामुळे या सगळ्यांनी एकत्रित येऊन खरं हा एक आगळा वेगळा एक उत्सव साजरा होतो आहे. आपण पाहताय की समाज एकत्रित येतोय आणि नक्कीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घालून दिलेले काही नियम नाही म्हणता येणार, नियम तर त्यांनी दिलेच कारण भारताचं संविधान त्यांनी दिलेलं आहे, पण जीवनशैली कशी जगावी यावरती 3 मूळ त्यांनी सांगितलेले होते. त्याचं जे सांगायचं आहे ते म्हणजे विद्या, विनय आणि शील. आणि मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ही तिन्ही मूळ मंत्राचा उपयोग आपल्या सगळ्यांना करता येण्यासारखा आहे. आपल्या भारतरत्नांनी जी घालून दिलेली जे पायंडे आहेत त्याचं पुन्हा स्मरण करून आपण पुढचा कार्यक्रम, पुढचं जगणं, पुढची पिढी घडूयात. आणि तसंच आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात असे विविध ठिकाणी चांगले उत्सव साजरे होत आहेत. याचा मी स्मरण एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय थँक्यू. 2 मिनिटं थांबायचं. थोडंसं असं ही करा ना बाप्पा, ही करा, ही करा. आमच्या महापौरताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समाजातील सर्व नगरसेवक, कार्यकर्ते काही या वर्षीचा भीम जयंतीचा आनंद दुर्गुणित आहे. कारण त्या नागपूर शहरामध्ये या प्रभाग क्रमांक 11ला 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या सर्व गावकऱ्यांनी निवडून दिले. काही या निमित्त आला सलीम मामा शेख, सर्व
आम्ही या ठिकाणी भीमोत्सव साजरा करत असतो. या निमित्ताने आज तुम्ही आला, खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो. आणि ताई आणि रंजन भाऊ आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने श्रीफळ वाढून मिरवणुकीची सुरुवात कराल अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि विशेष या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो का ताईंचं विशेषतः प्रेम आमच्या प्रभाग 11वर आहे. आम्हाला भरीव असा निधी या बजेटमध्ये ताईंनी दिला. ताईंचं सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करा.